माझ्या मोठ्या ताईंनी 1 किलो शेवग्याच्या शेंगाची म्हणजे 25 ते 30 लोकांसाठी एकदम हॉटेल स्टाईल शेवगा मसाला बनवला आणि इतका टेस्टी असा झाला होता की मग असं वाटलं व्हिडिओ टाकावा. आता तो शेवगा मसाला कसा बनवला ते पाहू. आता सगळ्यात आधी ह्या शेंगा घेतलेल्या आहे आणि त्या शेंगा तिने कापून घेतलेल्या आहे विळीने आणि त्याचे जेवढे शेंगाचे साल निघन पण शक्यतो तिने काढलेलेच नाही आहे. फक्त असं एक असं साल काढलेलं आहे, जास्त काढलेलं नाही कारण आता सगळ्या शेंगा तिने कापून घेतलेल्या आणि पाण्यामध्ये कापून धुण्यासाठी टाकलेल्या आहे. चुलीत भाजून घेतली, खोबरं चुलीत भाजलं, 3 कांड्या लसणाच्या सोलून घेतल्या, थोड्या आल्याचे तुकडे करून घेतले, एवढी कोथिंबीर घेतली, एवढ्या 9-10 मिरच्या घेतल्या, धने घेतले, अख्खे फुटाणे घेतले आणि हे मसाले काढून घेतले. आता हे मसाला भाजून घ्यायचा कढईमध्ये. आता तवा तापायला ठेवला तिने आणि आता ह्या ज्या मिरच्या आहे त्या तेलामध्ये थोड्याशा अशा भाजून घेतलेल्या आहे. चांगल्या अशा तेलात तिने भाजून घेतल्या. हा आता या मिरच्या तळून घेतल्या का आता त्याने भाजून घेतले. कांदा भाजून घेतला, कांदा तेल टाकून थोडं चांगला भाजून घेतला म्हणजे कांद्यातला जो गोडपणा आहे ना तो कमी होतो. त्याच्यात थोडस तेल टाकलं, पाणी टाकलं आणि मीठ टाकते थोडस टाकलं थोडस 14. आता त्या शेंगाशी उकडायला टाकल्या. आता हे खोबरं बारीक करायचं आणि हा मसाला सगळा बारीक करून घ्यायचा मिक्सर मध्ये. आणि आता हा मसाला पाठवून आता तिने आलं, लसूण, धने आणि कांदा सगळं तेलात पुन्हा एकदा तळून घेतलं आणि सगळा मसाला हा वाटून घेतलेला आहे. पाट्यावर वाटला तिने. आता तो व्हिडिओ काही स्किप झाला, काढला नाही. आता एका मोठं पातेलं घेतलं, त्यामध्ये तेल टाकलं आणि काळे मसाले म्हणजे कांदा लसूण मसाला घेतला होता आणि थोडासा संगमनेरी झटका असा हा मसाला घेतला म्हणजेच कोथिंबीर मसाला घेतला. आता हा मसाले जे आहे ते सगळे मसाले आणि हा वाटण केलेला मसाला पाणी घालून हा मसाला वाटला आणि वाटण केलेला मसाला तोही या त्याला तेल सुटेपर्यंत छान असा परतून घेतला. आता याच्या मसाल्यामध्येच कोथिंबीर तिने वाटायला घेतलीच होती आणि छान असा चुलीवर तिने हा मसाला छान तेल सुटेपर्यंत हा भाजून घेतलेला आहे. थोडीशी हळद पण तिने तेलात मसाल्यामध्येच घेतलेली होती. हळद आणि 2 मसाले, कांदा लसूण मसाला आणि कोथिंबीर मसाला असे 2 मसाले तिने घेतले. आणि लाल तिखट तर काय तिने टाकलं नाही कारण त्याऐवजी मिरच्या भाजून टाकलेल्या आहे. आता या शेंगा ही एकीकडं मसाला भाजीत होती त्याच वेळेस एकीकडं तिने शेंगा उकडायला टाकल्या आणि शेंगा अशा 50 ते 55% उकडलेल्या आहे मिठात उकडून घेतल्या. त्यामुळे ताई म्हणली की शेंगाला चव छान येते. मसाला ही चूल असल्यामुळे पटकन असा मसाल्याने तेल सोडलेलं आहे. थोडंसं तिने पाणी टाकलं मग त्याचा मसाल्याचा कच्चापणा जाण्यासाठी छान असा पाणी टाकून मसाला शिजवलेला आहे. शेवग्याचं जे पाणी आहे शेवग्या शिजलेलं आहे तेच पाणी टाकलेलं आहे तिने. आता ह्या शेंगा आधी उकडलेल्या शेंगा टाकून आता शेवग्याचं पाणी आधीच मसाला शिजवायला टाकल्या आणि उकडलेल्या शेंगा तिने टाकून दिलेल्या आहे मसाल्यामध्ये. आता या सगळ्या शेंगा तिने टाकलेल्या आहे आणि आता पाणीही पातेल्यात एका थोडंसं कोमट केलेलं आहे भाजीमध्ये टाकायला.
जाळ चांगला लावलेला आहे. शेंगाही थोड्या वेळ 2 ते 3 मिनटं मसाल्यात शिजवून दिल्या म्हणजे शेंगाची चव एकदम मस्त लागते. आता हे मसाला ज्या ताटात मसाला होता वाटलेला ते ताट धुवून पाणी टाकलेलं आहे आणि कोमटच पाणी घेतलेलं आहे तिने. आता हे 1 किलो शेवगा मसाला आहे, 1 किलो शेंगाचा. आता मसाल्यामध्ये शेंगा शिजलेल्या आहे. आता जसं लागन घट्ट पातळ अंदाज पाहून ताईने पाणी टाकलेलं आहे त्यामध्ये आणि पाणी टाकताना कोमटच पाणी टाकलेलं आहे तिने. आणि इतका मस्त असा ती भाजी ज्यावेळेस उकळत होती इतका छान असा सुगंध सुटला होता. आता घट्ट पातळ अंदाज पाहून ताईने पाणी टाकलं. आता घट्ट पातळ अंदाज पाहून पाणी टाकलेलं आहे आणि आता जास्त घट्टही नाही आणि काळा मसाल्याची भाजी जास्त पातळही नाही, अशी चांगली लागती. हे बघा असं इतकं घट्ट पातळ ठेवेल आहे. आता ही थोडीशी अजून घट्ट होईल म्हणून ताईने पुन्हा थोडंसं पाणी टाकलं. उकळली की ती पुन्हा घट्ट होती. या पद्धतीने इतकी छान ही भाजी दिसतीये. आता उकळी येऊन द्यायची, अजून उकळी नाही आली तेच एकदम मस्त अशी भाजी दिसतीये.